आहेत मूर्तिकार सिद्धेश दिवळे। यंदाचा चिंतामणी 2025चा चिंतामणी सिद्धेश दादा साकारणार आहे आणि इकडेच सर्व लालबागकरांचं श्रद्धास्थान असलेलं ते सर्वजण पाया पडतात। बिल्डिंग आहेत आणि या बिल्डिंगच्या मध्ये आपल्याला गणेश गल्ली चा गणपती आपल्याला इकडे बघायला मिळतो आणि ते बघू शकतो काम चालू आहे कार्यशाळेचं। तर आपण बघतोय मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे। तर 3 मूर्त्या तयार होतात आहेत। तर इथे लवकरच आपल्याला भव्य दिव्य असे गणरायाची मूर्त्या बघायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया। उद्या काही दिवस उरलेले आहेत गणरायाच्या आगमनासाठी आणि आज मी चाललेलो आहे लालबाग परळमध्ये वर्कशॉप तसंच मंडळ कव्हर करण्यासाठी। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला मित्रांनो, आता मी आलेलो आहे ना, हे मैदान बघून तुम्हाला समजलं असेल की मी आता कुठे आलेलो आहे। आता मी आहे गणेश गल्लीमध्ये आलेलो आहे आणि गणेश गल्लीचं हे मैदान आहे। इकडेच आपल्याला थोड्या दिवसांनी भव्य दिव्य अशी कलाकृती दिसणार आहे डेकोरेशनची आणि तुम्ही इथून बघाल तर समोरच आपल्याला ना ट्रॉली बघायला मिळते आहे। इथे गणपतीच्या ट्रॉल्या ठेवलेल्या आहेत आणि काही दिवसांमध्ये म्हणजे आता मला वाटतं गुरुपौर्णिमेला इकडे आपल्याला पाठपूजन सोहळा बघायला मिळणार आहे आणि हा एवढ्याशाच जागेमध्ये आपल्याला आपला मुंबईचा राजा गणेश गल्ली आपल्याला इकडे उभा दिसतो। तुम्ही बघू शकतात आजूबाजूला या अशा 2 बिल्डिंग आहेत आणि या बिल्डिंगच्या मध्ये आपल्याला गणेश गल्ली चा गणपती आपल्याला इकडे बघायला मिळतो आणि थोड्या दिवसात गुरुपौर्णिमेला इथे पाठपूजन सोहळा असेल असं मला वाटतं। आणि समोरच जर आपण बघितलं तर आपल्याला मुंबईच्या राजाची ट्रॉली बघायला मिळते आहे। लवकरच तीही सजेल आणि इकडे आपल्याला भव्य दिव्य ह्या ट्रॉलीवरती आपल्याला मुंबईचा राजा गणेश गल्ली बघायला लवकरच मिळेल अशी आशा करूया। आणि अवघे काही दिवस उरलेले आहेत आपल्या गणेशोत्सवासाठी। तर अशी पूर्ण आपल्याला ही गणेश गल्ली बघायला मिळते। तर आता आपण इथून बाहेर जाऊया आणि पुढचं आपण जे मंडळ आहे ते कव्हर करूया। मित्रांनो, आज मी आलेलो आहे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळामध्ये आणि यांना पाठपूजन सोहळा झालेला आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे राजाचा पाठपूजन सोहळा झालेला आहे। तर इकडे काही दिवसामध्ये आपल्याला लालबागचा राजा दिसणार आहे। इकडेच आपला राजा बसतो लालबागचा आणि समोरच आपण बघतोय की इकडेच सर्व लालबागकरांचं श्रद्धास्थान असलेलं ते सर्वजण पाया पडतात आणि इथेच आपला लालबागचा राजा बसतो। तर आपण बघू शकतो लालबागचा राजा मार्ग म्हणून ह्या रोडला नाव दिलेलं आहे आणि समोरच आपण बघू शकतो सर्व भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं आपला लालबागचा राजा इकडे थोड्या दिवसातच आपल्याला विराजमान झालेला दिसणार आहे। समोरच आपण बघतोय लालबागच्या राजाच्या इकडे असलेलं हे हनुमानचं मंदिर आहे। तुम्ही ते बघू शकतात। आतमध्ये आपल्याला दत्तगुरू हनुमान आणि गणपती बाप्पा अंबामाता असे आपल्याला संपूर्ण देवदैवत बघायला मिळतात आहेत आणि इथेच खूप लवकरच आपल्याला गणेशोत्सवाची लगबग बघायला मिळते। तुम्ही बघू शकता तिकडे असा छोटासा मंडप टाकलेला आहे आणि हा अपडेट व्हिडिओ आहे मित्रांनो। तर ह्याच्या अगोदर आपण गणेश गल्लीमध्ये गेलेलो, आता मी लालबागच्या राजाच्या इथे उभा आहे। तर चला मित्रांनो, आता मी आहे ना चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळामध्ये उभा आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता मूर्तिकार म्हणजे 105 वर्षाचा आपल्याला चिंतामणी सिद्धेश दिवळे हे घडवणार आहेत आणि इकडेच लवकरच आपल्याला पाठपूजन सोहळा बघायला मिळणार आहे। दिमागदार सोहळा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे चिंतामणीच्या टी-शर्ट बुकिंग चालू झालेलं आहे। तर समोरच आपल्याला ऑफिस दिसतं आहे चिंतामणीचं, तर तुम्ही तिकडे टी-शर्ट बुकिंग वगैरे पण करू शकतात। तर असा आपल्याला आजचा हा अपडेट व्हिडिओ आहे। तर आता इथून आपण पुढे चाललेलो आहे बकरी अड्ड्यामध्ये। तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे बायकाळ्याला आणि तुम्ही ते समोर पुढे बघू शकता तिकडे आहे ना गजमुख आर्ट आहे। तिकडे सतीशदादा वाडेवेळकर त्यांचं वर्कशॉप असतं पण अजून चालू नाही झालेलं आहे। पण इकडे आपण बघू शकतो बकरी अड्ड्याला इथे रेशमाताईंचं हा कारखाना आहे आणि इथे आपण बघू शकतो की कुंभारवाड्याचा सुखकर्त्याची ट्रॉली आलेली आहे। तर इथे लवकरच आपल्याला रेशमाताई खातू यांची इथे कार्यशाळा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। तर लवकरच आपल्याला कुंभारवाड्याचा सुखकर्ता 2025 असं भव्य दिव्य आपल्याला इथे रूप बघायला मिळणार आहे आणि ट्रॉली पण आलेली आहे। ट्रॉली पूजन झालेलं आहे आपण इथे बघू शकतो। 5वा कुंभारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची ट्रॉली आपल्याला इथे समोर बघायला मिळते आहे आणि लवकरच इकडे आपल्याला भव्य दिव्य अशी गणरायाची सुरेख मूर्ती बघायला मिळणार आहे। मंडपाचं काम चालू आहे मित्रांनो।
लवकरच हे मंडप पण पूर्ण होईल, म्हणजे भव्य दिव्य अशी ही कार्यशाळा असेल इकडे बकरी अड्ड्याला. तर आजची आता इथून आपण पुढे चाललेलो आहे. तर चला मित्रांनो, आता मी आहे ना डिलाय रोडला आलेलो आहे आणि त्या अपोजिट साईडला आपण बघाल तर तुम्हाला इकडे शिवशक्ती पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था ही बिल्डिंग बघायला मिळते आहे. आणि इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये राजन झाड सर आहेत मूर्तिकार, त्यांचा आपल्याला कारखाना इथे बघायला मिळतो. इथून सरळ आत मैदानात जायचं आहे. चला मित्रांनो, आता आपण आहे ना मैदानामध्ये आलेलो आहे आणि इथे आपण बघू शकतो सुप्रसिद्ध मूर्तिकार जो राजा तेजुकायचा जे मूर्तिकार आहेत ते सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन झाड सर यांच्या कार्यशाळा आहे. आणि आपण इथे बघू शकतो काम चालू आहे कार्यशाळेचं. तर आपण बघतो आहे मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे. तर 3 मूर्त्या तयार होतात आहेत. तर इथे लवकरच आपल्याला भव्य दिव्य असे गणरायाची मूर्त्या बघायला मिळणार आहेत. तर आता आपण राजन झाड यांच्या कार्यशाळेमध्ये आहे. तसं तिकडेही आपल्याला आहे ना राजन झाड सर यांची कार्यशाळा बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच बरोबर ह्या कार्यशाळेच्या बरोबर बाजूलाच इकडे कार्यशाळा आहे आणि इथे ट्रॉली पण आलेली आहे. तर लवकरच ह्या ट्रॉलीवरती आपल्याला गणरायाची एक सुरेख अशी मूर्ती बघायला मिळते. तुम्ही इथे बघू शकता सगळ्या जे साचे असतात ते काढायचं काम चालू आहे, साचे बनवायचं काम चालू आहे. तर राजन झाड सरांच्या या कार्यशाळेची ही अपडेट आहे. तर मित्रांनो, आता मी आहे ना गणसंकुलला आलेलो आहे आणि इथेही आपल्याला माहिती आहे की अनेक कार्यशाळा असतात. तर बघूया, इथे तुम्ही बघू शकता श्री गणेश चित्रशाळा सुनील धीरज पांचाळ, म्हणजे तुम्हाला घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहिजे असतील तर त्या इथे सुरुवात झालेली आहे. तर इथे तुम्हाला POPच्याही मूर्त्या बघायला मिळतील. आणि इथून पुढे आपण जर आतमध्ये गेलो तर आपल्याला इकडे कार्यशाळा बघायला मिळतील. अनेक गणपतीच्या म्हणजे मूर्तिकार असतात त्यांच्या आपल्याला इकडे कार्यशाळा बघायला मिळतील. तर तुम्ही ते बघू शकतात. समोरच आपल्याला ते सुरेश मोहिते मूर्तिकार आहे, त्यांची आपल्याला इकडे कार्यशाळा बघायला मिळते आहे. गणसंकुलचं पण अजून काम चालू आहे मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. आणि समोरच आपल्याला निखिल खातू यांची वर्कशॉप आपल्याला समोर बघायला मिळत आहे. त्यांच्याही वर्कशॉपचं इकडे अजून काम चालू आहे, कार्यशाळेचं काम चालू आहे. लवकरच इकडेही आपल्याला गणरायाच्या खूप सुरेख आणि सुंदर अशा सुबक मूर्त्या बघायला मिळणार आहे. अनेक मोठे मोठे मंडळ इथे असतात, जसं सीतासदांचा बल्लाळेश्वर झाला, तसंच आपला नरे पार्क झाला परळचा राजा. पण बघूया आता यंदा कोणतं मंडळ कोणत्या मूर्तिकाराकडे आहे. तर हा कारखाना इकडे बनतो आहे. इकडे निखिल खातू आहेत मूर्तिकार, त्यांची कार्यशाळा आहे. तर मित्रांनो, आतमध्ये आलेलो आहे आपण एकदम. इकडनंच मोठे मोठे गणपतीच्या मूर्त्या या मार्गस्थ होतात आगमनासाठी. तुम्ही समोरच तो गेट बघू शकतात. त्या गेटमधून बाहेर निघतात मोठ्या मोठ्या मंडळांच्या मूर्त्या. तसं समोर आपण इथे बघितलं तर आपल्याला आहे ना नरेश आर्ट्स श्री गणपती सुधा चित्रशाळा मूर्तिकार श्री नरेश सुरेश मिस्त्री यांची आपल्याला ही कार्यशाळा बघायला मिळते आहे. 2025ची बुकिंग सुरू आहे त्यांच्याकडे. उत्तम प्रकारच्या गणेश मूर्तींसाठी आजच संपर्क करा. समोरच आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतो आहे. आणि त्यांनी बनवलेल्या ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्याही आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. गेल्या वर्षी त्यांनी ज्या गणपतीच्या भव्य दिव्य अशा मूर्त्या बनवल्या त्यांनी तिकडे फ्लॅक्स लावलेला आहे, बॅनर लावलेला आहे. तर तुम्ही तो बघू शकतात. आणि त्यांचीही कार्यशाळा आपल्याला इकडे बघायला मिळते आहे, नरेश आर्ट्स म्हणून. तर गणसंकुलमध्ये आहे त्यांची कार्यशाळा. इथेही अजून एक आपण मंडप बघतो आहे, तोही त्याचंही काम चालू आहे. लवकरच तिकडेही आपल्याला गणरायाच्या सुबक अशा मूर्त्या बघायला मिळतील. आणि आतुरता लागलेली आहे आगमनाची. लवकरच इकडनं भव्य दिव्य अशा मूर्त्या निघणार आहेत आणि इकडनं ज्या मार्गस्थ होतील आगमनासाठी. तुम्हाला माहिती आहे त्या गेटच्या बाहेर काही दिवसांनी लवकरच म्हणजे अवघे काही दिवस उरलेले आहेत आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. तर तिकडे भव्य दिव्य अशी आपल्याला गर्दी बघायला मिळणार आहे. मीडिया वगैरे सर्व त्या गेटच्या बाहेर उभे असतात आणि तिकडनंच आपल्या सगळ्या गणपती बाप्पा आपल्याला इकडनं आगमनासाठी मार्गस्थ होताना दिसतात. तर आता तुम्ही बघाल तरी परळमध्ये पाऊस चालू झालेला आहे. पावसाची सुरुवात म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आपल्याला चाहूल लागते, गणपतीची चाहूल लागते. आणि आता पाऊस चालू झालेला आहे. समोर आपण बघितलं तर आपल्याला अजून एक कार्यशाळा बघायला मिळते. समोर पण एक कार्यशाळा आहे, तिचंही काम चालू आहे.
असे अनेक मूर्तिकार आपल्याला गणेशसंकुलमध्ये बघायला मिळणार आहेत. तसेच अनिकेत शेवाळे म्हणून कलाकार आर्ट्स अनिकेत शेवाळे मूर्तिकार आहेत. खूप उत्तम अशा मूर्ती त्यांनी बनवलेली. गेल्या वर्षीची त्यांची खेतवाडीचा लंबोदर ही खूप हिट झालेली मूर्ती आहे. यंदाही त्यांच्याकडे अनेक मंडळांच्या मूर्त्या आलेल्या आहेत. त्यांचंही वर्कशॉप आपल्याला गणेशसंकुलमध्ये बघायला मिळणार आहेत. चला मित्रांनो, आता मी ना परेल वर्कशॉपमध्ये आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना सिद्धेश दिवळे दादा बघायला मिळतात आहेत. मूर्तिकार सिद्धेश दिवळे. यंदाचा चिंतामणी 2025चा चिंतामणी सिद्धेश दादा साकारणार आहे आणि अशी काही आपल्याला वर्कशॉप बघायला मिळत आहे. लवकरच इकडेही खूप सुंदर अशा गणरायाच्या मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतील. इथे आपण बघतो आहे परळचा विघ्नार्ता पोषगली, परळ पोषगलीची ट्रॉली आलेली आहे. मंडळांच्या ट्रॉल्या यायची सुरुवात झालेली आहे आणि इकडे आपण बघितलं तर आपल्याला प्रत्येक कारखान्यामध्ये ना गणरायाचं म्हणजे जी बॉडी असते त्या बॉडींचं काम बघायला मिळतं आहे. गणपतीचं एकंदरीत काम चालू झालेलं आहे आणि वर्कशॉप पण पूर्ण झालेलं आहे बांधून, तुम्ही ते बघू शकतात. आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला ना साचे बघायला मिळतात आहे गणपतीचे. तसंच समोरच आपण प्रभावळ वगैरे बघू शकतो. प्रभाव वगैरे ठेवले इथे. गणपतीचे डाय आपल्याला बघायला मिळतात आहे. इथेही काम चालू झालेलं आहे. इथेही आपल्याला गणपतीची मलबार हिलचा राजा आपल्याला ही ट्रॉली बघायला मिळते आहे. मलबार हिलचा राजा त्या गणपतीची ट्रॉली इथे आलेली आहे. तसंच इकडे खेतवाडीचा महाराजा त्या मंडळाची ट्रॉली आलेली आहे. खेतवाडीचा महाराजा. तसंच इथे आपण बघितलं इथेही आपल्याला 2 मंडळांच्या ट्रॉल्या बघायला मिळतात आहेत. इथेही आपल्याला गणरायाचे अनेक सुंदर रूप आपल्याला लवकरच इकडनं आगमनासाठी मार्गस्थ होताना बघायला मिळणार आहे. इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी प्रभावळ आपल्याला बघायला मिळते आहे खंडोबाच्या रूपामध्ये. तसंच अनेक छोट्या छोट्या मंडळाचे आपल्याला इकडे पाठ पण आलेले बघायला मिळतात आहेत. छोट्या छोट्या मंडळाचे पाठ आलेले आहेत. तसंच एकंदरीत ही आपली शेवटची कार्यशाळा होती वर्कशॉप. आणि जर आवाज थोडा माझा कमी येत असेल तर तुम्ही बघू शकता बाहेर आहे ना पाऊस चालू आहे. पावसामुळे तुम्हाला आवाज माझा थोडा कमी आहे. पण इकडे बघू शकता तयारी एकदम जोरदार चालू आहे. खूप कमी दिवस उरलेले आहेत आणि पाठीमागेही आहे ना आपल्याला अजून एक ट्रॉली बघायला मिळते आहे. खेतवाडीचा महाराजाच्या मागे आपल्याला इकडे जोगेश्वरीचा राजाची ट्रॉली आलेली आहे. परत मित्रांनो आपण बघू शकतो श्री गणेश चित्रशाळा मूर्तिकार मुकेश वालावालकर यांची कार्यशाळा आपल्याला परेल वर्कशॉपमध्ये बघायला मिळते. खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला आपला चिंचपोकेचा चिंतामणी या कार्यशाळेमधनं परेल वर्कशॉपमधनं बाहेर पडताना आपल्याला दिसणार आहे. काही दिवसातच या गेटमधनं आपला सर्वांचा लाडका चिंतामणी बघायला मिळणार आहे. आणि मूर्तिकार सिद्धेश दिवळे दादा यांचंही वर्कशॉप आहे इकडे, त्यांचीही कार्यशाळा आहे आणि ते यंदाचा 2025चा चिंतामणी घडवणार आहे. मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर मिळाली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.